तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की साम मराठीची एक न्यूज आलेली आहे. तर या न्यूजमध्ये यांनी सांगितलं आहे की 71 लाख लाडक्या बहिणींना यापुढे कधीच मिळणार नाहीत ₹1500. तर याच्या मागचं नक्की कारण काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना के-वाय-सीतील दुरुस्तीसाठी मुदतवाढ दिली आहे. मात्र त्याआधीच लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. तर याच्यामध्ये लाडकी बहिणींसाठी महत्त्वाची बातमी, 71 लाख महिलांचे अर्ज बाद, तर यापुढे कधीच मिळणार नाहीत ₹1500. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजनेचा चांगलीच चर्चेत आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या के-वाय-सीतील दुरुस्तीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान मीडिया रिपोर्टनुसार त्याआधी 71 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झाल्याची बातमी देखील समोर आलेली आहे. या महिलांना यापुढे कधीच ₹1500 मिळणार नाहीत. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतील महिलांना दर महिन्याला ₹1500 मिळतात. दरम्यान सुरुवातीला योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा लाभार्थी महिलांची संख्या 2.4 कोटी होती. यानंतर लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. सध्या या योजनेच्या फक्त 1,75,00,000 लाभार्थी महिला आहेत. लाडकी बहीण योजनेत 90 लाख महिलांनी के-वाय-सी पूर्ण केली असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या महिलांनी के-वाय-सी केली नाही त्यांचा लाभ कायमचा बंद झाला आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा सरकारने सरसकट सर्व लाभार्थी महिलांना लाभ दिला. त्याच्यानंतर महिलांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये ज्या महिला निकषात बसत नाहीत त्यांचा लाभ बंद करण्यात आला. त्यानंतर लाभार्थी महिलांना के-वाय-सी करणे अनिवार्य केले होते. के-वाय-सी न केलेल्या महिलांचाही लाभ बंद करण्यात आला आहे. याचसोबत अनेक महिलांनी के-वाय-सीमध्ये चुका केल्या आहेत. त्याचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आला आहे. भविष्यात चुका सुधारल्यानंतर त्यांचा लाभ पुन्हा सुरू केला जाईल. के-वाय-सीतील दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देखील दिलेली आहे. त्यामुळे महिलांसाठी तोपर्यंत के-वाय-सी के-वाय-सी पूर्ण करायची आहे. तर मित्रांनो, 71 लाख महिलांचा लाभ सध्या बंद करण्यात आला आहे. यातील काही महिला निकषात बसत नाहीत, तर काहींनी के-वाय-सी केलेली नाही आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पडताळणीमध्ये या महिला अपात्र ठरवल्या आहेत. त्यामुळे या महिलांना यापुढे कधीच ₹1500 लाभ मिळणार नाही. धन्यवाद.